मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशानंतर अमरावती शहरात मिशन फ्री फुटपाथ मोहीम वेगाने सुरू आहे। सिटी न्यूजने यापूर्वी अस्वच्छता, अवैध पार्किंग आणि अतिक्रमणाबाबत आवाज उचलला होता, ज्याची दखल प्रशासनाने घेतली। मात्र कारवाईनंतर ही परिस्थिती जैसे थे। अमरावती शहरात सध्या एक मोठी मोहीम चर्चेत आहे, ती म्हणजे मिशन फ्री फुटपाथ। मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी शहराला अतिक्रमण मुक्त करण्याचा विडा उचलला असून या मोहिमेला वेग आला आहे। पण ही मोहीम खरोखरच शहराला कायमस्वरूपी दिलासा देईल का, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती शहरातील फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्ष वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त झाले होते। अवैध पार्किंग आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यांवर सिटी न्यूजने वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले। या प्रयत्नांना यश आले असून मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी आता स्वतः यात लक्ष घातले आहे। त्यांच्या आदेशानंतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या ताकदीने कामाला लागले आहेत। दररोज शहराच्या विविध भागांतून अतिक्रमणे हटवली जात आहेत, ज्यामुळे फुटपाथ आता मोकळे होत आहेत। परंतु ही फक्त तात्पुरती मलमपट्टी आहे की कायमस्वरूपी उपाययोजना, हा प्रश्न अनुत्तरितच आहे। या मोहिमेअंतर्गत दररोज अनेक ठिकाणी अतिक्रमणे हटवली जात आहे। 18 जुलै रोजी सुंदरलाल चौक, फरशी स्टॉप, गाडगेनगर यांच्यासह विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली। सुंदरलाल चौक ते पोलीस आयुक्त कार्यालय मार्गावर कारवाई दरम्यान अतिक्रमणधारक आणि मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख श्याम चौरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली। मेरे अंदर चला गो आरसीबी बोला मंजूर है, इसको निकालो, मैं खाली कर रहा माझ्या जीवितालाही काही तकलीफ नाही। हे 40 वर्ष धंदा करतो मी इथे। जोन क्रमांक 3 के अंतर्गत ये क्षेत्र आता है। कैंप कॉर्नर अपना चपरासीपुरा से लेकर तो अपना ये माननीय पुलिस आयुक्त कार्यालय, यहाँ तक हमने पूरा ये रोड लिया है, जहाँ पे पूरे फुटपाथ पर काफी इंक्रोचमेंट था, तो काफी लोगों ने भी सहकार्य भी किया है। तो दूसरी बात है कि अगर और भी हम मेरा सभी दुकानदारों को, अमरावती वासियों को, बंडेरा वासियों को एक ही कहना है कि भाई इस मिशन को देखते हुए फुटपाथ अपने क्लियर रखे, अपने अपनी दुकानें प्रीमाइसेस में लगाए। अनेक दुकानदारांनी कारवाईवर आक्षेप घेत पक्की दुकाने खाली करण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली। यावर श्याम चौरे यांनी जो कार्रवाई के बीच में आएगा उसको अंदर डालूंगा असे म्हणत संताप व्यक्त केला। नहीं, मैं कार्रवाई रोकूंगा नहीं। नियम के हिसाब से जो भी है, उन्होंने जो इंक्रोचमेंट करके रखा है, मैं कार्रवाई करूँगा। जो कार्रवाई के बीच में आपके आता है, कार्रवाई के बीच में आएगा उसको मैं नियम के हिसाब से अंदर करूँगा, फौजदारी गुन्हा दाखल करूँगा, 353 लगाऊंगा उसके ऊपर। विशेष म्हणजे यावेळी अतिक्रमण पथकाचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते, तरीही ही परिस्थिती उद्भवली। काही नागरिकांनी कारवाईला सहकार्य करत आपली दुकाने आधीच रिकामी केली, तर पक्की दुकाने असलेल्यांनी नाराजी व्यक्त केली है। क्लियर करते हैं सिर्फ डिवाइडर, और अभी हमारा क्या बोलते हैं, पूरा तोड़ डालो। हम तो डिवाइडर के 10 फुट पीछे है, हमारा कैसा पूरा टूटेगा? जब कर रहे तो पूरी कार्रवाई करो ना, ऐसे बात करते। अरे भैया नोटिस मिली, हमने नोटिस पर अमल करे ना, हमने हटाया ना, हम डिवाइडर से 10 फुट दूर है, फिर भी वो बोलता पूरा तोड़ डालो, बोलता है ऐसा तोड़ डालो। अरे भैया हमारे 3 पीढ़ियां निकल गए यहाँ पर, आज से नहीं बैठे, 40-50 साल से बैठे हम यहाँ पर। अरे तो भैया सब देते ना, पावती भरते ना, हमारे बाद में गट्टा है पावती का। यंग बेकारी जे इंजिनियर झाले आहे, 10वी 12वी शिकलेले आहे, ते बिचारे चहा पाणी दुकानं कायची करतात, पोट भरतात, ते रोजच्या 10 रुपये 20 रुपयाचा टॅक्स देतात मनापाला। माझी दुकान आहे, मी 60 वर्षाचा माणूस, मी दरवर्षी मनापाचा टॅक्स भरतो। अतिक्रमणधारक या मोहिमेला प्रतिसाद देत असले तरी कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची उपाययोजना मनपा प्रशासनाला करावी लागेल। सध्याची परिस्थिती अशी आहे की कारवाईनंतर पुन्हा दुकाने थाटली जातात, असे अतिक्रमण अधिकारी अंसार अहमद यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले। हमने अभी सवारा बाजार में कार्रवाई करके शेगांव नाका और विद्युत नगर ऐसा करके अभी हम गाड़गे नगर में जा रहे हैं। ऐसे हमारी मुहिम रोज चालू है। हाँ सर, वो हम हटाते थोड़ी देर के बाद में वापस आए थे, हमारा चालू है कंटिन्यू। परंतु असं म्हणत अंसार अहमद यांनी मनपाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न चिन्ह उभा केलाय। मिशन फ्री फुटपाथ मोहीम सध्या जोरात सुरू आहे। यावरून प्रशासनाची इच्छाशक्ती दिसत आहे। मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद ही मिळत आहे, पण कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करणे प्रशासन सर्वात मोठे आव्हान आहे। केवळ अतिक्रमण हटवून उपयोग नाही, तर ती पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे। अमरावतीकरांना खऱ्या अर्थाने फ्री फुटपाथ कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।